रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सर काय सांगाल, क्रीडा स्पर्धा जी आहे त्या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीच्या खेळामध्ये देखील आपला संघ उतरलेला आहे। आगामी जिल्हा परिषदेच्या राजकारणाच्या कबड्डीमध्ये काय स्थिती असणार आहे, काय निर्णय आहे? नाही, रायगड कबड्डी लीग 2025 व पहिल्या पर्वाचे आज या ठिकाणी शुभारंभ झाला। खूप छान वाटते की हा खऱ्या अर्थाने मातीतला खेळ आहे, पण आज मॅटवरती हा खेळ खेळला जातो आहे। त्याप्रमाणे नवीन खेळाडूंना खऱ्या अर्थाने संधी मिळते। या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कारवा आज सौभाग्यवती चित्राताई पाटील आणि पप्पूशेठ पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन सगळे सन्माननीय सदस्य यांच्या वतीने आज या ठिकाणी ही लीग खेळली जाते। खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे नवीन खेळाडूंना खूप संधी मिळते। 8 संघांमध्ये ही स्पर्धा आहे आणि 8 संघ मालक आहेत, एक आयकॉन प्लेयर आहे। थोडेसे नियम मला वाटते बदलले दिसत आहे या ठिकाणी, पण ठीक आहे, कालानुरूप हा बदल होतच राहतो। पण अतिशय सुंदररित्या या ठिकाणी आयोजन केलं आहे, त्याचं पप्पूशेठ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो। कबड्डी हा शक्तियुक्तीचा खेळ आहे, जसं आपण मगाशी विचारलं राजकारणासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद देखील शक्तियुक्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ती निवडणूक लढली जाईल। पण आज आपण कबड्डीचा आनंद घेऊया। खऱ्या अर्थाने कबड्डी ही सर्वमान्य खेळ आहे आणि सर्वमान्य मातीतला खेळ रायगडचा खेळ मानला जातो। त्यामुळे आयोजकांना धन्यवाद देतो। खूप सारी पब्लिक उद्यापासून या ठिकाणी येईल आणि अतिशय तुल्यबळ लढत या ठिकाणी बघायला मिळतील, जो सर्वमान्य खेळ असल्यामुळे या ठिकाणी सगळेच प्रेक्षक वर या ठिकाणी येतील। मागील अनेक महिन्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नाही आहे। कुठपर्यंत गाडी आलेली आहे? पालकमंत्री पदाचा तिढा कसा काय? मला असं वाटतं की येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये 12 तारखेनंतर हा तिढा सुटलेला दिसेल, असं मला असं वाटतं। तर अमित शहाजी रायगडच्या दौऱ्यात येतात, सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असतील आणि रायगडला न्याय देतील असं मला निश्चित वाटतं। तर मला असं वाटतं नाशिकनंतर रायगडचा प्रश्न परत राहिला आहे। नियोजन फंडचं वाटप पण राहिलेलं नाही आहे, लोक अपेक्षित आहेत, उपेक्षित आहेत। मला असं वाटतं की 12 तारखेनंतर याला नक्की तिला सुटेल। आस्वाद पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत। आगामी ज्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, आपण युतीमध्ये असाल का? काय चित्र असणार आहे? नाही, महायुतीमध्येच आम्ही निवडणूक लढणार आहोत, पण त्यावेळेची तिची परिस्थिती नक्की सांगून देईल कशा पद्धतीने निवडणूक लढायचे ते। पण आम्ही सज्ज आहोत, ज्यावेळेला निवडणूक लागेल त्यावेळेला आम्ही महायुतीच्या माध्यमातून निश्चित लढणार।